केलंच नाही शिंदे साहेब तुम्ही ते सत्तेत गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का काय आमच्याकडे? त्यांचा झालेला गैरसमज तोही लवकरच दूर होईल. मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण आंदोलन हे एक समीकरण बनलं आहे. अंतरवली सराटीपासून सुरू झालेला हा संघर्ष आजही सुरू आहे. या आंदोलनाला कधी यश आल्याचं सांगितलं गेलं तर कधी हा संघर्ष पुढे सुरूच राहील असंही सांगितलं गेलं. मराठा आरक्षणाच्या केंद्रस्थानी किंवा ह्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी जर कोणी राहिलं असेल तर ते एकच नाव होतं, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन पुढे नेत असताना अनेक राजकीय नेत्यांवरती टीका केल्या. मग ते बडे नेते असतील, छोटे नेते असतील, त्यांनी टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. उलट या नेत्यांना आपल्या अंगावरती घेतलं. त्याच्या पाठीमागचं प्रमुख कारण काय होतं तर संपूर्ण मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकवटला होता. पण हे सर्व करत असताना त्यांनी राज्यातला असा एक नेता होता ज्याच्यावरती टीका करण्याचं टाळलं होतं किंवा त्यांच्यावरती टीका केली नाही. किंबहुना ते त्यांच्या पाठीमागे उभं राहिल्याचं आपल्याला लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीतही दिसून आलं. मग तो नेता कोण असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, पण तो नेता आहे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. पण आता स्थिती थोडी बदललेली आहे. याच एकनाथ शिंदेंवरती आता मनोज जरांगे पाटील यांनी अतिशय कडवट शब्दात टीका केलेली आहे. आणि या टीकेचं कारण काय आहे, ही टीका त्यांनी का केली, मनोज जरांगे पाटील हे नाराज का झाले, हे आता आपण पाहणार आहोत. कारण की ते काय बोललेत हे आपण पहिल्यांदा ऐकूया. केलंच नाही शिंदे साहेब तुम्ही तेच. तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखं मी कोणालाच म्हणत नाही. तुम्ही मला काही करू शकत नाही. जा तिकडे बघा मी बी काय करायचं ते. सत्तेत गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का काय आमच्याकडे? यांच्यावर कधी संशय येत नव्हता. आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येतात? कस काय येतात तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयका संघ कस काय? बाळासाहेब भवनला हमेशा कस काय संशय येऊ नये? मतदान मराठ्यांनी करायचं. शिंदे मराठ्याचा आहे म्हणून, अजितदादा मराठ्याचा आहे म्हणून लोकांनी पक्ष बघायचा. आपले मराठ्यांचे अजितदादा, आपल्या मराठ्यांचे शिंदे साहेब, मतदान करायचं. आणि तुमचा प्रवक्ता मराठा सेवक मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या ऑफिसला कस काय भेटायचं हमेशाच? मनोज जरांगे पाटील यांची ही नाराजी काय, एवढ्या टोकाचं वक्तव्य त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत का केलं असेल, त्यांनी ही टीका त्यांच्यावरती का केली, तर त्याच्या पाठीमागची जी काही कारणं आहेत ती प्रमुख 5 कारणं आता समोर आलेली आहेत. आणि ह्या 5 कारणांमुळेच मनोज जरांगे पाटील हे एकनाथ शिंदेंवरती नाराज झालेले आहेत. त्यातलं पहिलं कारण कोणतं आहे तर पहिलं कारण आहे जे कुणबी प्रमाणपत्र होती ती कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा ह्या सरकारने सपाटा लावलेला आहे असा मनोज जरांगे पाटील यांचा आरोप आहे. आणि ही प्रमाणपत्र रद्द करत असताना एकनाथ शिंदे हे मराठा असूनही ते त्यात लक्ष घालत नाहीत असा मनोज जरांगे पाटील यांचा आक्षेप आहे. हे त्यांचं पहिलं नाराजीचं कारण आहे. मग दुसरं कारण काय आहे? दुसरं कारण हे अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरं कारण ते म्हणतायत की एकनाथ शिंदे हे भाजपच्या पूर्णपणे आहारी गेलेले आहेत. हे त्यांच्या नाराजीचं दुसरं कारण आहे. तिसरं कारण काय आपण पाहूया तर तिसरं कारण हे अतिशय भयंकर म्हणायला आपल्याला काही हरकत नाही. कारण की ते असं म्हणतायत की एकनाथ शिंदेंचे काही आमदार, मंत्री आणि खासदार हे मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेत आहेत. आणि हे सांगत असताना त्यांनी मंत्री संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरे यांचं नाव घेतलेलं आहे. हे त्यांच्या नाराजीचं तिसरं कारण आहे. आता आपण चौथ्या कारणाकडे जाऊया की चौथं कारण काय आहे आणि त्याच्यानंतर आपण 5वं कारण पण पाहणार आहोत. मनोज जरांगे पाटील सांगतात की ज्या लोकांनी मराठा आरक्षणाला विरोध केला तेच लोक एकनाथ शिंदेंना भेटत आहेत आणि एकनाथ शिंदे हेही त्याच लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यामुळे हे त्यांच्या नाराजीचं चौथं कारण आहे. आणि 5वं कारण जे जरांगे पाटील यांनी वारंवार आंदोलनं केली, वारंवार आंदोलनं मागं घेतली, उपोषणं केली, उपोषणं मागंही घेतली, त्यावेळेला त्यांना सरकारी पक्षाकडून वेगवेगळी लोकं आले, ते त्यांना भेटले, त्यांची समजूत काढली गेली आणि त्यांना वेळोवेळी आश्वासनं दिली गेली. पण या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही असं म्हणणं मनोज जरांगे पाटलांचं आहे. आणि ही आश्वासनं पूर्तता करून घेण्याचं काम कोणाचं होतं तर ते एकनाथ शिंदेंचं होतं असं इनडायरेक्टली मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. त्यामुळे जी दिलेली आश्वासनं आहेत, सरकारने दिलेली आश्वासनं आहेत, ती कुठेतरी पूर्ण होत नाही. हे त्यांच्या नाराजीचं 5वं कारण आहे. आता मनोज जरांगे पाटील हे नाराज आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी अगदी टोकाची भूमिका घेतली, कडवट शब्दात एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केली. आणि मनोज जरांगे पाटील यांची नाराजी आणि ती एकनाथ शिंदेंना समजणार नाही असं होणार नाही. एकनाथ शिंदे यांना ही नाराजी समजली आणि त्यांनी त्याची दखल घेतली. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, मनोज जरांगे पाटील असं म्हणाले की शिंदेंपेक्षा ठाकरे बरे असं म्हणण्याची आमच्यावरती आता वेळ आले. जेव्हा ह्या गोष्टी समोर येत होत्या तेव्हा तातडीनं शिंदे यांनी त्यांची दखल घेतली आणि त्यांनीही
सांगितलं की ज्या काही नाराजी आहे, जी काही नाराजी आहे, मनोज जरांगे पाटील यांची जी काही नाराजी आहे ती आम्ही दूर करू. एकनाथ शिंदे जरांगेंच्या नाराजीबद्दल नक्की काय म्हणाले तेही आपण ऐकूया. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. ती पत्रकार परिषद तुम्ही बघितली असेल. गंभीर आरोप त्यांच्याकडनं केले गेले. तुमच्याबद्दल ते वारंवार चांगलं बोलताना यापूर्वी बघायला मिळायचे. मात्र तुम्ही डबल गेम करता, तुमचा पक्ष डबल गेम करतो असं म्हणत पक्षावर याच्या बाबतीत मी काल माझी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्याचा झालेला गैरसमज तोही लवकरच दूर होईल.